थोडं पाठीमागे शेवटपर्यंत रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो, रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो, कोणाला रे कोणाला फक्त हात जोडून ओके पुढे पाठीमागची जी मंडळी आहे पुढे बालू मुंडे, देवदास मांटे, आबाराव शेख यांना विनंती आहे की मंचावर येऊन रविकांत भाऊ तुपकर छत्रपती शिवाजी महाराज की तुम आगे बढ़ो। आपण सारे एक मिनिट रविकांत भाऊ तुम आगे बढ़ो। मीडिया शेतकऱ्याचा बाणा, शेतकऱ्याचे कायवारी रवी भाऊ तुपकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा। या ठिकाणी रवी भाऊंच्या हस्ते या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात आपण करतोय। रवी भाऊ या ठिकाणी नारळ फोडतात। एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या, दोन्ही हात वर करून जरा टाळ्या जोरदार वाजवा। शेतकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा शेवटपर्यंत। माझी लढाई नाही, विद्यमान खासदाराची लढाई माझ्या सोबत आहे। मी नंबर 1 वर आहे, ते 2 नंबरवर आहे। मा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन जिजाऊ मातेंना वंदन करून आणि नारळ या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून या ठिकाणी आम्ही केलेला आहे। मा जिजाऊंची कूस ही स्वराज्याची स्थापना करणारी कूस आहे। छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घालणारी कूस आहे। बुलढाणा जिल्हा हा कायमच मायेच्या भूमिकेत राहिलेला आहे। मातृत्व आणि दातृत्व असणारा हा जिल्हा आहे। मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होतं, पुण्यामध्ये सोन्याचा नांगर त्यांनी फिरवला होता, माझ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या मिरचीच्या देठाला जरी हात लागला तर हात आणि पाय कलम करून टाकीन असा दम त्या काळात शत्रूला छत्रपती शिवाजी राजांनी दिला। ही शिकवण मा जिजाऊ साहेबांनी त्यांना दिली आणि म्हणून मा जिजाऊ साहेबांचे जे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन आज आम्ही या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही आहे, ही स्वराज्याची निवडणूक आहे, स्वातंत्र्याची निवडणूक आहे। या पुढाऱ्यांच्या जाचातून जोखडातून सामान्य माणसाला आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मुक्त करायचं आहे। गावगाड्यातली जनता स्वतःच्या खर्चाने चटणी भाकरी बांधून आज या सिंदखेड राजाला राजवाड्यावर या ठिकाणी आलेली आहे। ही जनता ही भाड्याने आणलेली फौज नाही, ही काय दारू मटण पार्ट्या देऊन आणलेली फौज नाही, 500 रुपये रोजाना आणलेली फौज नाही, स्वतःच्या कष्टाच्या घामातले पैसे खर्च करून आलेली फौज आहे। जनतेने आता ही निवडणूक हाती घेतलेली आहे। या निवडणुकीमध्ये सगळे नेते विरुद्ध जनता अशी निवडणूक होणार आहे आणि जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये 100% होणार, कारण जनतेने ही निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे। शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावर तुम्ही लढता। शेतकऱ्यांचेच मुद्दे घेऊन 22 वर्षात लढलो नाही। शेतकऱ्यांसाठी तर लढलो, शेतमजुरांसाठी लढलो, भूमिहीनांसाठी लढलो, स्पर्धा परीक्षेच्या पोरांसाठी लढलो, विद्यार्थ्यांसाठी लढलो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी आघाडीवर असतो। जुनी पेन्शन मिळावी म्हणून जो मोर्चा निघतो त्याच्यातही माझा पाठिंबा असतो। EPS 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच्यातही मी असतो। त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करावं त्याच्यातही मी असतो। महागाईचं आंदोलन याच्यातही आम्ही आघाडी घेतलेली आहे। थोडक्यात असं आहे की जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वसामान्य ज्या माणसावर अन्याय होतो
त्या माणसाच्या बाजूनं मी छातीचा कोट करून उभा राहतो. मी लढणारा माणूस आहे, मी घाबरणारा माणूस नाही. यांची गुंडागर्दी, यांची दादागिरी आम्हाला मोडून काढायची आहे. यांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त करायला बुलढाणा जिल्ह्यातला नागरिक आता सज्ज झालेला आहे. 100% गुलाल आमचाच आहे.